मच्छिंद्र सानप यांचा तोंडाशी आलेला घास हिरावला. वडिलांनंतर महापालिकेचे उपमहापौर पद भूषवण्याची चालून आलेली संधी शिंदे सेनेने अचानक सत्तेत एंट्री झाल्याने हिरावून नेली. त्यामुळे मच्छिंद्र सानप यांचे उपमहापौर होण्याचे स्वप्न काही क्षणातच हवेत विरले आणि त्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला गेला. राजकारणात कोणत्या क्षणी काय घडेल याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही, त्यामुळे फार काळ कोणीच आशावादाने राहू नये असाच संदेश बहुधा महापौर उपमहापौर निवडीच्या निमित्ताने दिला गेला. 72 नगरसेवक असल्याने सत्ता स्थापनेसाठी भाजपाला कुबड्यांची गरजच नव्हती. किंबहुना 2 दिवस तशी तयारी करत या दोन्ही पदांचे उमेदवार निश्चित केले होते. खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्याच नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले होते. या उपमहापौर म्हणून मच्छिंद्र सानप यांचे नाव निश्चित झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. वडील माजी आमदार यांनी यापूर्वी महापौर आणि उपमहापौर होण्याचा बहुमान मिळवल्यानंतर हीच संधी आपल्याला मिळणार अशी मच्छिंद्र सानप त्यामुळे भलतेच खुश होते. पण ज्या दिवशी निवडीचा दिवस उजाडला त्या दिवशी मात्र नेमके विपरीत घडले. शिंदे सेनेला सत्तेत वाटेकरू करून घेऊन त्याचा स्थानिक भाजपेयींना वरिष्ठ पातळीवरून निरोप आला आणि उपमहापौर पदावर पाणी सोडावे लागले. यात मात्र मच्छिंद्र सानप यांचा आनंद काही काळच टिकला. पुढील 5 वर्षात नेते त्यांना पुन्हा संधी देणार का, हा खरा प्रश्न आहे. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस. हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.